जगातला सर्वात मोठा उत्सव असा गाजावाजा करत ठाण्याच्या 5 पाखाडी भागात संघर्ष दहीहंडीचा धिंगाणा सुरू होता। यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल व्हायची हे खरंच, मात्र यातल्या एका पैसा फायदाही नसताना परिसरातल्या नागरिकांना वार्षिक जाच ठरलेलाच। ज्येष्ठ नागरिकांची अवस्था तर बघायलाच नको। मात्र दुष्काळाचं कारण पुढे करत आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी हा उत्सव गुंडाळण्याचा निर्णय घेतल्यामुळे या नागरिकांचा जाच संपलाय। त्यामुळे 5 पाखाडीच्या या नागरिकांनी जल्लोष करत या घोषणेचं स्वागत केलंय। प्रदीप सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिकांच्या या काही बोलक्या प्रतिक्रिया। कुठलाही सण साजरा करताना सणापासून मिळणारा आनंद असतो तो सगळ्यांनी प्रामाणिकपणे आणि मनापासून लुटावा, त्या आनंदाचा कोणाला त्रास होऊ नये अशी आमची सगळ्यांची अपेक्षा असते। परंतु गेली 15-20 वर्ष ह्या अपेक्षेला सुरुंग लागला होता। तुम्ही डिसेबल्स म्हणजे काय क्षमता की तेवढे ठेवावेत, पण ॲक्च्युली आवाजाचा हे रागच असतो। सण आणि समारंभ जे आहेत किंवा ज्या परंपरा संस्कृती ह्या ज्या चालीरीती आहेत त्या आपल्या चालू राहिल्याच पाहिजेत, पण त्या चालू करत असताना किंवा ते साजरे करत असताना आपल्याला सार्वजनिक भान असण्याची गरज आहे। शेवटी का होईना पण आमच्या इथल्या रहिवाशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्याला कळलेल्या नाही आहेत, पण तरीही त्यांनी हा दहीहंडी उत्सव जो बंद करण्याच्या स्वरूपाचा निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी स्वागत करते। गोकुळ अष्टमीच्या दिवशी या परिसरातल्या नागरिकांना आपल्याच घरात राहायची चोरी होती। यंदा मात्र परिसरात शांतता असेल, कारण कान फाडणारे भोंगे वाजणार नाहीत की पाण्याचा चिखल होणार नाही। सण म्हणजे खरं तर आनंदाचा उत्सव, मात्र त्याला बाजारी रूप आलं की तो सणच नकोसा होतो। 5 पाखाडीच्या नागरिकांना आता गोपाळ काल्याचा खरा आनंद लुटता येईल। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।